आज आम्ही ठरवलं होतं की ढाकोबा फोर्टला ट्रेकला यायचं. तर सध्या मी जो उभा आहे तो ढाकोबा फोर्टच्या एकदम टॉपवरती उभा आहे. बेसिकली हा फोर्ट हा टेहळणी पर्पजसाठी म्हणून वापरला गेलेला असला पाहिजे. हा येतो जुन्नर तालुक्यामध्ये. जुन्नर तालुक्याकडून जेव्हा आपण दर्याघाटच्या साईडला येतो तेव्हा आंबोली नावाचं शेवटचं गाव लागतं. त्याच्यानंतर घाटवाट आहेत, सह्याद्रीची रेंज आहे आणि त्याच्या खालच्या बाजूला मग मुंबईकडचा जो परिसर आहे त्याला आपण कोकण परिसर म्हणतो. आणि आता तुमच्या समोर जो व्ह्यू दिसतो आहे तो बेसिकली आंबोली गावाचा आहे, शेवटचं गाव आहे. इथेच आम्ही या रोडवरती गाडी पार्क केली. हे गाव आता पूर्वेकडलं आहे, म्हणजे ढाकोबा फोर्टच्या पूर्वेकडच्या साईडला आहे. तिथून जर आपण दक्षिण दिशेला पाहिलं तर दक्षिणेला थोडंसं अजून आपण गेलो तर इथे जे समोर दिसतंय ते दुर्ग फोर्ट आहे. आणि तिथंच दुर्गादेवीचं मंदिर पण आहे त्या जंगलाच्या आतमध्ये. छान सुरेख असं मंदिर आहे. आणि साधारणतः 1-1.5 किलोमीटरवरती या साईडला हातवीस गाव आहे. आणि जेव्हा मी आता पश्चिमेला जातो किंवा वेस्टला आहे तेव्हा या क्लिफवरून तुम्ही पाहू शकाल ही जी ढाकोबा फोर्टवरून जे खाली दिसतात खूप असं दूर अशी गाव आहेत छोटे छोटे. यात सिंगापूर नावाचंही एक गाव आहे. आणि तिथून काही रस्ते आहेत जे वरती येतात पठारावर. तर समोर तुम्हाला हे जे दिसतं आहे त्याला आपण नानाचा अंगठा असं म्हणतो. नानाचा अंगठा. त्याच्यात थोडंसं राईट साईडला जर आपण आलो उजव्या बाजूला तर हा आहे जीवधन किल्ला. जीवधनच्या शेजारी जो सुळका दिसतोय त्याला म्हणतात वानरलिंगी. बऱ्याचदा काही संस्था तिथे व्हॅली क्रॉसिंगचं इव्हेंट घेत असतात. अजून जरा पूर्वेला आलो तर इथं बऱ्याचशा घाटवाट आहेत. तर या डोंगराच्या पलीकडे तुम्ही जर पाहाल तर त्याला घोडे पाण्याची नाळ आहे, रिट्याचं दार आहे, देन नाणेघाट आहे. आणि डोंगराच्या अलीकडच्या बाजूला इथे दर्याघाट आहे. आणि तुम्हाला आता इथे दिसणार नाही, पुसटसं दिसेल, थोडंसं धुरकट वातावरण आहे. इथं बाहुलाबाहुली पण, बाहुलाबाहुलीचे पिनॅकल म्हणतो आपण त्याला, तेही दिसतील. तर असा हा सुरेख एकदमचा परिसर आहे जो की महाराष्ट्रात पण अशी पर्यटन स्थळं आहेत हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. त्यांनी जरूर असं थोडंसं येऊन एक्सप्लोअर केलं पाहिजे. अपरिचित वाटा ढुंढाळल्या पाहिजेत. आणि हा समोर आणखीन दिसतोय तो तुम्हाला आंबोली गाव. तर आता आमचा विचार आहे की आंबोली गावात परत जायचं आणि तिथून बाय कार आम्ही दुर्गादेवीच्या मंदिरात जाणार आहोत हातवीस गावातून. आय होप तुम्हाला ही माहिती आवडेल. धन्यवाद.